त्याच्या लक्षात आलं की त्याचे सर्व मित्र व्यसनाधीन झालेले आहेत. तर काय सर्वच घेता घे. तुला आपल्या मैत्रीची शपथ घे. बघितलं, बऱ्याचदा संस्कारी मुलांचं देखील असंच होतं. प्यायला लागला. सत्यम दारूच्या नशेत इतका गुंग असेल की त्याला आजूबाजूच्या वातावरणाचं भान देखील राहत नव्हतं. अशातच एके दिवशी दारू पिऊन झोपलेले असताना सत्यमला अचानक जाग आली आणि सत्यमचं असं लक्षात आलं की आज त्याचा पेपर आहे. अर्थातच दारूच्या नशेत झोपल्यामुळे सत्यमला पेपरला जायला 2 तास उशीर झाला आणि तो 2 तास उशिराने पेपरला पोहोचला. अरे टाइम खूप. रोहित काहीतरी सांग रे. मला नको विचारू. पेपर दे. अरे टाइम संपलाय, तुला कळतंय ना, पेपर दे. अर्थातच नियमित घटनेप्रमाणे. अरे मित्रांनो, निकाल लागला, आपण पास झालो. भैया पास झाला आपण. पास झालो, पण आपला सत्यम नापास झाला. अरे सत्यम जाऊ दे, नेक्स्ट टाइम करूया. काय सत्यम अभ्यास नव्हता केला? अरे अभ्यास तरी केला असता. अरे सत्यमला निकालाचं कळालं. सत्यमला आश्चर्याचा धक्का बसला. सत्यम विचारात पडला आणि त्याच विचारात तो आपलं साहित्य घेऊन. सत्यमचं वागणं पूर्णपणे बदललेलं होतं. त्याचंही बदललेलं वागणं त्याच्या आईच्या लक्षात आलं आणि आईने त्याच्याकडे विचारणा केली. काय रे सत्यम, कधी आला तू? आत्ता झालो. आणि इतकं शांत का आहेस तू? काय झालं? काही नाही, ते प्रवासाने. हॅलो, हॅलो, कोण? सत्यमचा आई बोलता का? हो बोल ना, तू कोण? मी सत्यमचा मित्र बोलतोय, रोहित. हो बोल ना. काकू, आमचा आहे ना रिझल्ट लागला, हो तर तो एक्झाममध्ये नापास झाला. बरं ठीक आहे, बोलते मी त्याच्याशी. हो ठीक आहे, बोला. काय रे सत्यम, हे काय ऐकत आहे मी? तू परीक्षेत नापास झाला? असं कसं तू नापास झालं? मी तुझ्यासाठी इतकं कष्ट केलं, तुला इतक्या मोठ्या शहरामध्ये पाठवलं आणि तू नापास होतोय. ती बघ तुझी दीदी किती दिवसभर अभ्यास करत बसते आणि तू इथं नापास होऊन येतोय. मला तुझ्या कुणी अजिबात अपेक्षा नव्हती. सत्यमच्या मित्राकडून निकालाचं कळल्यानंतर आईने सत्यमची चांगलीच कानउघडणी केली. सत्यम विचारात पडला. सत्यम एकटा राहू लागला. सत्यमच्या मनावर आपण नापास झालोय, आपण परिवाराच्या इच्छांची पूर्तता करायला अपुरे पडलोय, हा त्याच्या मनात राहिलेला खंत आणि तो याच खंतेत खूप विचार करू लागला आणि अशातच सत्यमने आत्महत्येचा निर्णय घेतला. आई लवकर ये, दादा पण आत्महत्या करत आहे. दादा खाली हो. अरे खाली हो. बस इथं. पागल झालास का तू? हे काय करत आहे? या दिवसासाठी मी तुला इतकं मोठं केलं का? अरे दादा, फेल झालं म्हणजे आयुष्य नाही संपत. पुन्हा तयारी कर आणि पुन्हा पेपर दे. नापास होशील ना तू? अरे पण तुम्ही एवढं हे करून मला शिकवलं, मोठं केलं, तिकडं स्टेशनला मला बाहेर पाठवलं आणि मी नापास झालो. अरे मला तुझ्यावर अपेक्षा आहे, तू नक्की पास होईल, टेन्शन नको घेऊ. सत्यमच्या आईच्या व बहिणीच्या सांगण्यावरून सत्यमने तुर्तास तरी आत्महत्येचा प्रयत्न थांबवला. परंतु सत्यमची मानसिकता मात्र अजूनही पूर्णपणे बदललेली नव्हती. सत्यमची आई, बहीण व संपूर्ण परिवार सत्यमच्याच विचारात गुंग राहत असे. अशातच सत्यमच्या आईची गोंधळलेली परिस्थिती शेजारीणबाईंनी बघितली आणि त्यांनी सत्यमच्या आईची भेट घेतली. अहो सत्यमच्या आई, काय करत आहात? बाहेर तर या. हा बोला ना ताई, काय झालं? काय हो सत्यमच्या आई, आजकाल तुम्ही कुठे बाहेर दिसत नाही, सत्यमही दिसत नाही आणि तुम्हीही खूप टेन्शन मध्ये दिसत आहात. अहो ताई, काही सांगू तुम्हाला, या सत्यमने नुसता वैताग दिला मला. काय हो, काय झालं? अहो नुसतं घरात एकटे राहतो, कोणासोबत बोलत नाहीये, काही नाही, नुसतं एका कोपऱ्यामध्ये बसतोय. मला तर काही समजणच. अगं बाई, अहो तुम्ही विचारायचं ना त्याला, काय झालं त्याला? अहो तो परीक्षेत नापास झाला म्हणून त्याने आत्महत्या करायचा प्रयत्न केला. अरे देवा, मग तो असं का करतोय? मला तर काहीच समजेना. आता तुम्हीच सांगा मी काय करू. एकदम बरोबर बोलते बाई ताई, मला पण नक्की तेच वाटतंय. मग ना आपण एक काम करूया, माझ्या ओळखीत नाही बाबा आहेत, आपण सत्यमला त्यांच्याकडे घेऊन जाऊयात का? हो हो चालेल, नक्की. आपण उद्याच त्याला त्यांच्याकडे घेऊन जाऊया. ठीक आहे, तर आपण जाऊया मग. हो हो चालेल. अर्थातच ग्रामीण विचारांमध्ये धार्मिकतेचा प्रभाव दिसून येतो आणि म्हणूनच सत्यमच्या शेजारीणबाईंचं वागणं व बोलणं सत्यमच्या आईला पटलं व त्या सत्यमला त्यांच्यासोबत घेऊन
भोंदूबाबांकडे पोहोचल्या. बऱ्याचदा असे व्यक्ती आत्महत्येची कारणे जाणून न घेता आपल्या मुलांना अशा प्रकारच्या भोंदूबाबांकडे घेऊन जातात. ओम भट स्वाहा, ओम भट स्वाहा. या बसा. घुंगरू बाबा की जय घुंगरू बाबा की जय घुंगरू बाबा की जय. बोला काय झाले? अहो बाबा काही सांगू तुम्हाला, हल्ली आमचं सत्यम अजिबात पहिल्यासारखं काही वागत नाहीये, कोणासोबत बोलत नाही, काही नाही, नुसतं शांत शांत बसतो. आता तुम्हीच काहीतरी बघा. तुमच्या मुलावर कोणीतरी काळा जादू केला आहे. काळजी करू नका. एक आली कलकत्तेवाली 13 वार जायने खाली. ओम भट स्वाहा. एक आली कलकत्तेवाली 13 वार जायने खाली. ओम भट स्वाहा. आता बरा झाला, तुला घेऊन जा. चांगलं झालं देव. जय घुंगरू बाबा की जय. ताई बाबांची दक्षिणा तर देऊन जा. अय्या किती? 5,000 रुपये दक्षिणा आहे. बाई ग 5,000. हो एवढीच आहे बाबांची दक्षिणा. धरा. बाबांची भेट घडवून आणल्यानंतर सत्यम आईसोबत घरी परतली. परंतु अर्थातच बाबांच्या मंत्रोच्चारांचा सत्यमच्या मनावर काहीच परिणाम घडला आणि सत्यम पूर्वीसारखाच तणावात राहू लागला. सत्यमवर मानसिक तणाव वाढत होता. सत्यम विचारातही राहत होता आणि अशातच देवदूतासारख्या त्यांच्या घरी आशा सेविका अर्थात आरोग्य सेविकांची मुलाखत झाली. घरी कोणी आहे का? जाई का दीदी, कोण आलं बघ. बघते आई. आहे का कोणी घरी? तुम्ही कोण? मी आशा सेविका. कशासाठी आलात? मी सर्वे करायला आले आहे. हो का? हा, घरामध्ये किती जण राहतात? आम्ही 3 जण राहतो. हो का? आई, तू आणि कोण? दादा. अच्छा, दादा होय. दादा कुठे आहे मग? दादा? हो दादा. हो ताई, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. बोला ना ताई, काय म्हणता? अहो, माझा मुलगा आहे सत्यम. तो हल्ली ना लई विचित्रच वागत आहे. नुसतं एकटं बसतो, कोणासोबत बोलत पण नाही. मला तर काहीच समजेना. आम्ही त्याला बाबाकडे पण घेऊन गेलो, पण तिथं पण काहीच झालं नाही. आता तुम्हीच सांगा काय करावं. सत्यमशी संवाद साधल्यानंतर सत्यमच्या आईच्या म्हणण्याप्रमाणे आशाताईंच्या असं लक्षात आलं की इथे नक्कीच कोणीतरी मानसिक तणावात जगत आहे. म्हणूनच त्यांनी PHQs केले व तेथील परिस्थिती जाणून घेतली. बरं ठीक आहे, मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, त्याचे मला उत्तर द्या. हो, विचारा ना. बरं मला सांगा, हल्ली सत्यम निराश राहतोय का? हो ना, नुसतं निराश राहतो, कोणासोबत बोलत पण नाहीये, नुसतं एका कोपऱ्यातच बसतोय. हो का? आणि सांगा, सत्यम एकटा राहतोय का? हो ना, घरात नुसतं एकटं राहतो. दीदी सोबत बोलत नाहीये, माझ्यासोबत बोलत नाही. त्याला काही म्हणलं तर त्याचं पण उत्तर देत नाही. त्याचा संतुलित आहार वगैरे कसा आहे याच्याविषयी मला सांगाल का थोडं? अहो, तो नीट जेवण पण करत नाहीये, काहीच करत नाही. त्याला खा म्हणलं तर तो खात पण नाहीये काही. आणि त्याला झोप येते का, की कुठल्या प्रकारचं टेन्शन मध्येच राहतोय तो? नाही ना, त्याला झोप येत नाही. झोपलं पण तर नुसतं डस्कू उठतंय पोरगं. हो का? बोलवा बरं सत्यमला, मी बोलते त्याच्याशी. हो चालेल. दीदी जाईल सत्यमला बोलव. हो, बोलवते आई. दादा चल, आईने बोलवलं. आईने बोलवलंय, चल. अरे चल, आईने बोलवलंय. काय रे सत्यम, काय चाललं? मग काय ऐकते मी आईकडून? तू काय करायचा प्रयत्न केला? बघितलं का ताई, तू असंच करतो नुसतं. बरं ठीक आहे, काही काळजी करू नका. सत्यम, मी तुला एका डॉक्टरांची भेट घ्यायला नेते, तू येशील ना माझ्यासोबत? हो, येऊ आम्ही नक्की. सत्यमशी संवाद साधला व आशा सेविकांच्या असं लक्षात आलं की सत्यमला आता डॉक्टरांच्या समुपदेशनाची खूप गरज आहे. म्हणूनच त्यांनी क्रमांक 104ला कॉल करून डॉक्टरांची मुलाखत घेतली. हॅलो, नमस्कार डॉक्टर. हां, मी आशा सेविका बोलते. मी सर्वे करत असताना मला असं लक्षात आलं की एका व्यक्तीने आत्महत्या करायचा प्रयत्न केला. तर मला असं वाटतं की तुमच्या काउन्सिलिंगची त्याला खूप गरज आहे. तर मी तुमच्याकडे त्याला घेऊन येऊ शकते का? धन्यवाद डॉक्टर. डॉक्टरांशी झालेल्या संभाषणानंतर आशा सेविका सत्यमच्या आईला घेऊन डॉक्टरांकडे येऊन पोहोचल्या. हाच तो सत्यम ज्याच्याविषयी मी तुम्हाला काल फोनवर सांगितले होते. आदेश तू पुढून घे, मागून घे. तुझं
परीक्षा झालेत का तुझे? पेपर हो झाले. मी नापास झालो. का बरं नापास झालास? मी गेलो होतो तिकडे शहरामध्ये शिकायला. तिकडे मला काही रूममेट्स भेटले होते, माझ्या रूमवर राहत होते. ते दारू पियायचे. दारू पिऊन त्यांना एवढी सवय लागली होती, रात्रंदिवस ते दारू पित असायचे. हळूहळू त्यांनी मलाही दारू पिण्याची सवय लावली. नंतर दारू पिऊन मलाही चांगले वाटायला लागले. दारू पिऊन प्लस त्यानंतर असंच पेपरच्या टायमाला मी दारू पिऊनच बसलेलो होतो. मला पेपरला जायलाही उशीर झाला. पेपर लिहून नाही झाला, अभ्यास नाही झाला. तर परीक्षेत नापास होणे हे काही गुन्हा आहे का? आत्महत्या करणे हे सगळ्यात मोठं पाप आहे. परीक्षेत नापास झालास म्हणून तू आत्महत्या करायचं ठरवलास हे फार चुकीचं केला. थोडी आणखीन मेहनत घेऊन यश प्राप्त केला असता. ठीक आहे, तू बाहेर बस. काही गोड्या औषधं लिहून दिल्या आहेत मी, तर तुम्ही घ्या आणि आपण सत्यमला पुढील उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात पाठवणार आहोत. तर तिथे अशा आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींकरिता आपली महाराष्ट्र शासनातर्फे प्रेरणा प्रकल्प राबविला जातो. तर तिथे ह्या प्रकल्पाद्वारे सत्यमला पुढील उपचार हे मोफत दिला जाईल. पण आमचं सत्यम बरं होईल का? हो, नक्की बरा होईल तो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. धन्यवाद. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पुढील उपचारांसाठी सत्यम जिल्हा रुग्णालयात पोहोचला. तिथे त्याच्यावर उपचार सुरू झाले व प्रेरणा प्रकल्पाअंतर्गत तो हळूहळू बराही होऊ लागला. सत्यमची मानसिक स्थिती पूर्णपणे बरी झाल्यानंतर सत्यम घरी परतला. अशा प्रकारे सत्यमच्या गोष्टीचा तर हॅपी एंड झाला. पण बऱ्यापैकी आपणात सुद्धा देखील असे प्रसंग उद्भवतात. आपल्या आयुष्यात देखील नैराश्य येतं, दुःख येतात, दुःख मागून सुखही असतं. यश किंवा अपयश या नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्या प्रकारे यश प्राप्ती होते तशाच प्रकारे अपयशही आपल्या जीवनाचा भाग आहे. जसं आपण यश आनंदाने स्वीकारतो तसं अपयश देखील आनंदाने स्वीकारायला हवं. त्यामागील आपण कारणं शोधली पाहिजे, त्यामागील आपण नियोजन केले पाहिजे. यश किंवा अपयश आलं तर खचून न जाता आलेलं अपयश मनावर ताण बनेल या विचारातून आपली मुक्तता व्हावी, यासाठी आपण आपलं मत आपले जवळचे, आपले नातेवाईक, आपले मित्र यांना सांगावं, जेणेकरून आपल्या मनावरचा ताण कमी होईल. आपल्या मनात आत्महत्येचा विचार देखील येणार नाही. आयुष्य खूप सुंदर आहे, ते आपण आनंदी जगायला हवे. आत्महत्या थांबवा, जीवन वाचवा. आत्महत्या थांबवा, जीवन वाचवा. यानंतर आत्महत्येमागील कारण, त्याचे उपाय व दिसणारे लक्षणं पाहणाऱ्या व्यक्तीत सर्वप्रथम ही गोष्ट आपल्याला बघाव्यास मिळते. तो आत्महत्येबद्दल बोलू लागतो. तो बोलतो की मला आता आत्महत्या करायची आहे, मला आता जगण्यात काही अर्थ उरलेला नाही. दुसरं कारण म्हणजे फिलिंग ऑफ होपलेसनेस. त्याला कुठल्याही प्रकारे आशा राहत नाही जीवनामध्ये, किंवा त्याला त्याच्या जीवनामध्ये कुठले महत्त्व वाटत नाही. त्यानंतर सडन मूड चेंजेस. तो अचानक रागीट, अचानक प्रेमळ, अचानक आनंदी सुद्धा राहू लागतो. अनकंट्रोल्ड अँगर ऑर रेज. त्याला त्याचा राग व त्याच्या मानसिक भावना कंट्रोल करता येत नाही. त्यानंतर गिव्हिंग अवे पोझिशन्स. तो कुठल्याही प्रकारे अयोग्य ठिकाणी अयोग्य वस्तूंना रिॲक्ट करायला लागतो. त्यानंतर सिग्निफिकंट बिहेवियर चेंज. त्याच्या वागणुकीत अचानक बदल घडून येतो. त्यानंतर एक्सप्रेशन्स ऑफ बिंग बर्डन. बऱ्याचदा तुम्ही अनुभवलं असेल की आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींच्या तोंडी हे वाक्य सतत येत असतं की माझ्या जगण्याचा उपयोग नाही, मी मेलो तर माझं कुटुंब तरी सुटेल, अशी त्यांची भावना असते. पण अर्थातच त्यात काही अर्थ नाही. देन सर्चिंग फॉर मीन्स टू एंड लाईफ. त्यानंतर तो आत्महत्या करण्यासाठी व जीवन संपवण्यासाठी कारण शोधू लागतो. जसं की माझं जगून उपयोग नाही, किंवा मी परिवाराच्या अपेक्षांची पूर्तता करायला अयशस्वी ठरलोय, असं. देन एक्सप्रेशन्स ऑफ डेस्परेशन. तो खूप आणि उत्कटपणे आत्महत्येच्या प्रयत्नात जुटतो. त्यानंतर सेइंग गुड बाय टू लव्ह वन्स. म्हणजेच तो आपले जे आपुलकीचे मित्र, नातेवाईक यांना सगळ्यांना आता मी जातोय, आता मी खूप दूर निघून जातोय, आता मी परत येणार नाही, तुम्ही सर्व खूप आनंदी राहा, असं सांगायला लागतो. तर या प्रकारची लक्षणं जर कोणाला आढळली तर आपण त्याबाबत मार्गदर्शक होणं खूप गरजेचं आहे. पुढील कारण आमचा मित्र गणेश एक्सप्लेन. सुसाईड करणार व्यक्ती त्यामध्ये कोणकोणते लक्षणं वगैरे दिसून येतात याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. कॉमन क्लिनिकल सिम्पटम्स. ओके.
त्यानंतर परसिस्टंट सॅडनेस ऑर लो मूड, जो कोणी व्यक्ती असतो आपला सुसाईड करणारा, त्यामध्ये काही लक्षणे आढळून येतात. त्यामध्ये फर्स्ट आहे परसिस्टंट सॅडनेस ऑर लो मूड. त्यामध्ये तो सतत दुःखी वगैरे दिसून येतो, तसेच त्याचे मूड वगैरे लो असतो. देन लॉस ऑफ इंटरेस्ट ऑर प्लेजर, त्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टींचा इंटरेस्ट वगैरे नसतो, तो दुःखी असतो किंवा आनंद वगैरे राहत नाही. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी फटिग ऑर लॉस एनर्जी, त्याला थकवा वगैरे जाणवून येतो, त्यात एनर्जी वगैरे लॉस होते. नेक्स्ट स्लीप डिस्टर्बन्स. स्लीप डिस्टर्बन्स म्हणजे त्याच्या झोपेमध्ये बदल वगैरे घडून येतो. ॲपेटाईट चेंज म्हणजे त्याच्या ॲपेटाईट म्हणजे आपलं जेवण वगैरे ना असतं, त्यामध्ये त्याचा चेंजेस दिसून येतो. फिलिंग ऑफ वर्थलेसनेस. फिलिंग ऑफ वर्थलेसनेस म्हणजे त्यामध्ये त्या पेशंटला आपल्या स्वतःबद्दल काही माहिती नसते किंवा तो आनंदी वगैरे राहत नाही किंवा स्वतःची किंमत त्याला समजत नाही. नेक्स्ट डिफिकल्टी टू कॉन्सन्ट्रेटिंग, तो कोणत्याही गोष्टीवरती लक्ष वगैरे देत नाही. कोणी टीचिंग वगैरे करत असलं, कोणी बोलत असलं, त्यांच्यावरती तर त्याचं लक्ष वगैरे राहत नाही. नेक्स्ट इनडिसिसिव्हनेस. इनडिसिसिव्हनेस मीन्स तो त्याचे जे डिसिजन असते तो प्रॉपर घेत नाही किंवा मग अनिर्णयी, आपण अशा व्यक्तीला अनिर्णयी म्हणतो, जो की स्वतः त्याचे डिसिजन घेऊ शकत नाही. स्लो मुवमेंट. रेस्टलेसनेस मीन्स स्लो मुवमेंट मीन्स अस्वस्थ वाटतं त्याला असं डिस्कम्फर्ट फील होतं, तो फिरतो वगैरे, त्याला असं वाटत नाही का बाबा मी आता राहू शकतो वगैरे असं. फिजिकल सिम्पटम्स म्हणजे शारीरिक, त्यामध्ये कोणते लक्षणे दिसून येतात त्याबद्दल. हेडॅक म्हणजे डोकेदुखी वगैरे होते. डायजेस्टिव्ह इश्यू अँड पेन. डायजेस्टिव्ह इश्यू म्हणजे पचन संस्था, म्हणजे आपलं त्याचं अन्न जो घेतो ते प्रॉपर डायजेस्ट होत नाही, म्हणजे पचन होत नाही. पेन, त्याला बॉडी पेन वगैरे किंवा कुठलाही दुःखी असा राहतो तो, त्याला पेन होतं. थॉट ऑफ डेथ ऑर सुसाईड, सतत त्याच्या डोक्यामध्ये त्याला डेथचे साईन दिसून येतात, म्हणजे त्याचा विचार येतात की आपण आता राहू शकत नाही, आपल्याला सुसाईड करायला हवं, इथं राहून काही उपयोग नाही. ठीक आहे, याबद्दल ते गायडन्स माझे फ्रेंड करते. करायला पाहिजे किंवा काय प्रतिबंध करायला पाहिजे. तर सर्वप्रथम अशा व्यक्तींना एकटं सोडू नये. जर आपल्याला आढळून येत असेल की त्याच्यामध्ये साईन आणि सिम्पटम्स दिसते, तर अशा व्यक्तींना आपण कधीही एकटं सोडू नये. त्यानंतर सतत त्यावर लक्ष ठेवावे. जर तो व्यक्ती मानसिक त्रासामध्ये दिसत असेल तर आपल्याला त्या व्यक्तीवर कायमपणे लक्ष ठेवायची गरज आहे. त्यानंतर मन मोकळे करण्यास प्रोत्साहन देणे. आपल्याला जो मानसिक रुग्ण आहे किंवा जो सफर करतोय सिच्युएशन मधून, त्या व्यक्तीला प्रोत्साहन द्यायची गरज आहे, जेणेकरून तो त्याच्या मनामध्ये काय चाललंय ते आपल्याला सांगून त्याचं मन मोकळं होईल आणि आपण त्याला त्यावर उपाय सांगू शकू. उपचारासाठी प्रवृत्त करणे. अशा व्यक्तीला उपचारासाठी मानसिक काउन्सिलिंग करण्यासाठी त्याला प्रवृत्त करण्याची गरज आहे. मानसिक आधार द्यावा. अशा व्यक्तींना इमोशनल सपोर्टची फार गरज असते आणि हे सपोर्ट आपण एक नागरिक कर्तव्य म्हणून किंवा फॅमिली मेंबर म्हणून आपण त्याला द्यावा. धोकादायक वस्तू जवळ ठेवू नये. फॉर एक्झाम्पल, सुरी असो, चाकू असो किंवा दोरी असो किंवा एखादे औषध असो, विषारी औषधे तशा व्यक्तींपासून दूर ठेवावे. त्यानंतर खोलीचे दार आतून लावू देऊ नये. असे व्यक्ती जे मानसिक त्रासामध्ये आहेत आणि आपल्याला समजूत येते की त्यांच्यामध्ये ते साईन आणि सिम्पटम्स दिसते, तर अशा व्यक्तींना खोलीचे दार आतून लावू देऊ नये. जेणेकरून जर त्यांनी प्रयत्न सुद्धा केला आत्महत्येचा, तर आपण वेळेवर जाऊन त्याचा जीव वाचवू शकतो. थँक्यू सो मच. गरजूंना ऐकून घे आणि मदत करेल. मानसिक आरोग्याबद्दल त्रासाची चिन्ह ओळखून आणि उपलब्ध संसाधने समजून घेण्यासाठी स्वतःला शिक्षित करेल. व्यावसायिक मदत मिळवण्यासाठी धडपडणाऱ्यांना प्रोत्साहित करेल आणि त्यांना आवश्यक संसाधने शोधण्यात पाठिंबा देईल. खुल्या आणि प्रामाणिक संभाषणांना प्रोत्साहन देऊन
मानसिक आरोग्य मानसिक आरोग्य आणि आत्महत्येशी संबंधित आणि आत्महत्येशी संबंधित कलंक कलंक दूर करण्यास कार्य करेल. दूर करण्यास कार्य करेल. मला आढळून आले मला आढळून आले की कोणी जवळचा धोक्यात आहे की कोणी जवळचा धोक्यात आहे तर त्याला तातडीने तर त्याला तातडीने व्यावसायिक किंवा आर्थिक मदत करेल. व्यावसायिक किंवा आर्थिक मदत करेल. आत्महत्या आणि मानसिक आरोग्याच्या आत्महत्या आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे समस्यांमुळे प्रभावित झालेल्यांच्या पाठीशी प्रभावित झालेल्यांच्या पाठीशी सदैव उभे राहील. सदैव उभे राहील. त्यांचे समर्थन करेल. त्यांचे समर्थन करेल. या शक्तीचे पालन करून या शक्तीचे पालन करून मी माझ्या सभोवतालच्या लोकांच्या मी माझ्या सभोवतालच्या लोकांच्या जीवनात जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आत्महत्या रोखण्यासाठी आत्महत्या रोखण्यासाठी आणि सर्वांचे मानसिक आरोग्य वाढवण्यासाठी आणि सर्वांचे मानसिक आरोग्य वाढवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील. सदैव प्रयत्नशील राहील. धन्यवाद.